नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यासाठी विमा पॉलिसी घेण्याचा विचार करत असाल किंवा आधीच दरवर्षी मोठा प्रीमियम भरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी थेट संबंधित आहे. केंद्र सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे जो विमा क्षेत्राचं संपूर्ण स्वरूप बदलून टाकणार आहे. देशाच्या विमा क्षेत्रामध्ये 100% थेट परकीय गुंतवणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सरकारनं याला मंजुरी दिलेली आहे. याचा अर्थ आता परदेशी कंपन्यांचा भारताच्या विमा बाजारामध्ये गुंतवणूक करणं आणि व्यवसाय करणं सोपं होणार आहे. या निर्णयामुळे केवळ बाजारामध्ये नवीन भांडवलच येणार नाही, तर सामान्य ग्राहकांनाही याचा थेट फायदा होईल. गेल्या वर्षी डिसेंबर 2025 मध्ये संसदेनं विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीची म्हणजेच FDIची मर्यादा 47%वरून 100%पर्यंत वाढवणारं विधेयक मंजूर केलं. आता राष्ट्रपतीच्या संमतीनंतर आणि फेब्रुवारी 2026 मधील DPIITच्या अधिसूचनेनंतर त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास जेव्हा परदेशी कंपन्या भारतामध्ये आपला निधी आणतील तेव्हा नवीन विमा कंपन्या बाजारात प्रवेश करतील. कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्पर्धा करतील. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील संसदेमध्ये असा युक्तिवाद केला की वाढलेल्या स्पर्धेमुळे विम्याची उपलब्धता वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॉलिसीचे हप्ते स्वस्त होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय या विस्तारामुळे देशातील तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी देखील निर्माण होतील. जरी सरकारनं संपूर्ण क्षेत्रासाठी दरवाजे उघडलेले असले तरी देशातील सर्वात मोठी आणि सर्वात विश्वासार्ह सार्वजनिक विमा कंपनी LICसाठी वेगळे नियम ठेवण्यात आलेत. खाजगी कंपन्या आणि मध्यस्थी सरकारी मंजुरीशिवाय 100%पर्यंतची परकीय गुंतवणूक आता स्वीकारली जाऊ शकते. तर LICसाठी गुंतवणुकीची मर्यादा केवळ 20% आहे. याचं कारण म्हणजे LIC कायदा 1956. परकीय चलन व्यवस्था नियमन 2026 मध्ये सुधारणा करून सरकारनं हे स्पष्ट केलं आहे की सरकारी कंपनीमधील परकीय गुंतवणूक मर्यादित कक्षेमध्येच राहील. या नवीन निर्णयामुळे चीन आणि हाँगकाँगसारख्या देशांमधून येणाऱ्या गुंतवणुकीचे नियम देखील शिथिल झालेत. यापूर्वी भारतासोबत सीमा लागून असलेल्या देशात जरी समभागधारक असलेल्या कोणत्याही कंपनीला सरकारची मंजुरी आवश्यक होती. सरकारनं यासाठी आता काहीसा दिलासा दिला असून चीन किंवा हाँगकाँगमध्ये 10%पर्यंतचा हिस्सा असलेल्या परदेशी कंपन्या काही अटींच्या अधीन राहून स्वयंचलित मार्गाने गुंतवणूक करू शकतील असं म्हटलंय. सरकार गुंतवणुकीच्या लाभधारक मालकावरती देखरेख ठेवणं सुरूच ठेवेल. शेजारील देशांमध्ये थेट नोंदणीकृत असलेल्या कंपन्यांनाही सूट मिळणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल की 100% परदेशी गुंतवणुकीनंतर कंपन्या मनमानीपणे वागतील तर तसं नाही. सरकारनं स्पष्ट केलंय जरी गुंतवणूक ऑटोमॅटिक मार्गाने येत असेल तरी विमा व्यवसाय करणाऱ्यांसाठी कंपन्यांना भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजेच IRDAI कडनं कठोर छाननी आणि परवाना प्रक्रियेतून जावंच लागेल. 1938च्या विमा कायद्यानुसार ग्राहकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी नियामक आणि कंपन्यांवरती नेहमीच नियंत्रण ठेवेल. एकूणच हा निर्णय भारतीय विमा बाजारपेठेत जगासाठी खुली करण्याच्या आणि सर्वसामान्य माणसांना परवडणारा विमा उपलब्ध करून देण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता मोदी सरकारनं हा एक मोठा मास्टर स्ट्रोक मारला आहे. FDIला 100% मंजुरी इन्शुरन्स सेक्टरमध्ये मिळालेली आहे. यामुळे इन्शुरन्स सेक्टरमध्ये कशा आणि किती पद्धतीनं इन्व्हेस्टमेंट येते यावरती आता लक्ष ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.